इडली तर मंडळी तुम्ही खूपदा खाल्ली असेल, पण एकदा माझ्या पद्धतीने करून बघा. घरचे तर तुमचे फॅनच बनतील आणि परत-परत तुम्हाला ही इडली करायला लावतील. चला मग परफेक्ट असं प्रमाण सांगते. त्यासाठी करायचं काय, 1 वाटी उडदाची डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायची. यातलं पाणी काढून आपल्याला परत स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि 5 तास डाळ भिजत घालायची आहे. सोबत आता 4 वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत. सर्व प्रमाण एकाच वाटीने घ्यायचं. पाव वाटी साबुदाणा घालायचा, 1 चमचा मेथी दाणा घालायचा, 2 पाण्याने स्वच्छ धुवून परत यामध्ये आपल्याला स्वच्छ असं पाणी घालून घ्यायचं. 5 तास तांदूळसुद्धा भिजत घालायचे. 5 तासानंतर साबुदाणाही छान फुलला जातो. सर्वात आधी उडीद डाळ बारीक करून घेणार आहोत. डाळीचंच पाणी वापरलेलं आहे. गुळगुळीत अशी डाळ बारीक करून घ्यायची. त्यामध्ये कण अजिबातही ठेवायचे नाही. आता डाळ बारीक केल्यानंतर एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत. आता डाळ पूर्ण बारीक झाल्यावर त्याच भांड्यात आपण तांदूळ बारीक करणार आहोत. तांदूळ आपल्याला रवाळ असे बारीक करायचे आणि डाळीचंच पाणी बारीक करण्यासाठी वापरायचं आहे. तर आता सर्व मिश्रण तयार झाल्यानंतर एका डब्यात आपण काढून घेतलं. मिनिटभरासाठी हे फेटून घ्यायचं. आता डबा बघा किती खाली आहे आणि दुसऱ्या दिवशी बघूया. रात्रभरासाठी फर्मेंट करूया. दुसऱ्या दिवशी बघा डबा किती भरलेला आहे आणि मिश्रण किती हलकं झालेलं आहे. आता पाहिजे तेवढं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. उरलेलं झाकून घेणार आहोत. चमचाभर तेल आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता इडली स्टँडला आपण तेल लावून घेणार आहोत, म्हणजे इडली व्यवस्थित डिमोल्ड करता येते. इडलीच्या कुकरमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. सर्व स्टँड ठेवून घ्यायचे आणि 10 मिनिटं इडली वाफवून घ्यायची आहे आपल्याला. 10 मिनिटानंतर उघडून बघूयात. बघा इडली किती छान फुलल्या गेलेली आहे. छान हलकी, जाळीदार, अजिबातही घशामध्ये याचे घास अडकत नाहीत. डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे. नक्की बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर तिथल्या तिथेच एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अजूनही छान छान अशा रेसिपी पाहायला मिळतील. पुन्हा आणखीन एका रेसिपीसोबत लवकरच आपण भेटूया.